आम्ही इथे नसताना गावात काय काय झालं ते सगळं आपण आम्हाला सांगितलं ते, परंतु आपल्याला आमची एवढी तीव्रतेने आठवण येण्यामागचं कारण काय हे नाही सांगितलं. का बोललेत आपण आम्हाला? नेमकं कोणता पेच निर्माण झालाय आपल्यासोबत? अगदी मोकळेपणाने बोला देवी, कोणताही संकोच बाळगण्याची गरज नाही. स्वामी, चिंचणीची माया का आम्हाला शोधत या गावात आली? ती साक्षात महाकालीचं रूप आहे, परंतु तरीही तिला तिच्या भावासाठी, विरोबासाठी वधू शोधायला आमची मदत हवी. हे तर चांगलं काम आहे देवी. मग ह्यात पेच कसला आला? सृष्टीतील प्रत्येक देव हा एका तत्वाचा प्रतिनिधी आहे, आणि तत्व एकत्र उभी राहिली तरच हे विश्व स्थिर उभं राहतं. म्हणून देवांनी देवांना साथ देणं हे त्यांचं दायित्व नव्हे, तर हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. आम्ही मायाक्काला मदत करू इच्छितो, परंतु त्यासाठी हे गाव सोडून जाणं योग्य आहे का, असा प्रश्न पडलाय आमच्या मनात. इथे असुरांचा उपद्रव वाढतोय, सातत्याने गावावर वेगवेगळी संकट येतात. देवी, आपण नेहमी गावच्या भल्याचा विचार करत असता. गावावर कोणतंही संकट आलं तरी आपण ते निभावून नेतो, परंतु प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आपली उपस्थिती प्रत्यक्ष असणं हेच त्या समस्येवरचं उत्तर नसतं. कधी कधी दूर जाण्याची ही गरज असते देवी. तरी देखील तुम्ही आम्हाला सोडून दूर जायचं नाही. असं कसं म्हणता देवी? आम्ही आपल्याला सांगितलं ना की आपण एकमेकांपासून दूर जरी असलो तरी कायम एकमेकांच्या जवळ असतो. शिव आणि शक्ती वेगळे नसतात. कदाचित नियतीच्या मनातही तसंच काहीतरी असेल. अखंड ब्रह्मांडातील युद्ध जिंकायचं असेल तर आपल्यालाही काही काळ अंतर ठेवावं लागेल. आपण दूर होणार यापेक्षा आपण गावाला धीर देऊन नंतर इथून जाणं जास्त गरजेचं आहे. ना भाजी, उठ लवकर. लूट. काय झालं? तुला आत्ताच्या आत्ता तुळजाच्या गावी जायचं आहे. काय बोलतेस? चल 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 पडदिशी. हा निघ. काय काय मी एकट्यानं का म्हणून जायचं? तू येणार नाहीस वे माझ्या बरोबर? नाही. मग मी अभि जाणार नाही. अरे ना भाजी, आपल्याला तो असुर हेर हाय का नाही हे शोधून काढायचं की नाही? हा हा, अगं पण ते मला शोधायचंच नाही हाय, ते तुला शोधायचं हाय. आता माझ्या मनात त्याच्याबद्दल काही बी संशय नाही बघ. उलट तूच त्याला हे ठरवून त्याच्या मागे लागली आहेस. साधा बोळा आहे ग तो. हो ग बाई, साधा भोळा? काही साधा भोळा नाही तो, चांगलं लब्बाड आणि आतल्या गाठीचा माणूस आहे तो. अगं असं काय बोलायलीस? नाही ग, त्याची करून कहाणी ऐकली नाहीस वय? लहानपणी त्याच्यावर लई अन्याय झालं ग. मी हा त्याच्यावर संशय घेते हाय ना, ते बरोबरच आहे. तुला चालाय त्याचा पुळका. जरा डोळे उघड आणि बघ नीट. त्याच्या विरोधात ठोस पुरावे जमा करायचे आहेत मला. तू आता त्याचं रूप घे आणि तुळजाला भेटायला जा, आणि बघ तुळजा तुला ओळखती का? काय काय तुळजा? नाही नाही, मला काय जमायचं नाही. मी काय जात नसत्या. का बरं नाही जमणार? तुला रूप बदलता येतं ना? रूप बदलता येतं ग, पण मागच्या वेळेला त्या तुळजाचं रूप घेतलं होतं तेव्हा काय झालं विसरलीस? त्या शहाण्यानं मला शुंभर आणि समोर उभं केलं या. मरता मरता वाचलो तुम्ही. नाही नाही, मला नाही जमायचं. अरे ना भाजी, अरे ऐक की. नाही. अरे त्याला तेव्हा संशय आला असेल ना, तुळजा हित काय येईल. पण आता जर तो तुळजाचा हेर असेल तर तो तिला भेटायला जातच असेल ना. बरोबर बोलती की नाही? हा बरोबर बरोबर, पण तरी बी नाही, म्या जाणार नाही. ना भाजी, म्या तुझ्यासाठी एवढं समज केलं पण तू माझ्यासाठी एक गोष्ट करू शकत नाही. नाही, तुला ना उपकारांची जाणीवच नाही. काय काय
म्हणू काय बोलू नकस माझ्याशी. अगं ऐक की, आता तू एवढं बोलती आहेस तर एक डाव बघतो बघ प्रयत्न करून. हा सम्राज्ञींचा विजय असो. दैत्यगुरु प्रणाम. आज साक्षात असुर नरेश महिषासुरांच्या पत्नी माझ्या भेटीसाठी आल्या आहेत. आज भारावून गेलो आहे मी. सम्राज्ञी, आसन ग्रहण करावे. दैत्यगुरु, आपणही आसन ग्रहण करावे. वीर असुर विडाल महाराजांचा विजय असो. महाराज, काल आपण पकडून आणलेल्या माणसांचं काम पूर्ण झालं आहे. वाह, महार आणि शुंभा यांना दाखवण्यासाठी काहीतरी खास आहे आपल्याकडे. हे आपलं आवडतं कार्य आहे. मी काय करू शकतो हे तुम्हाला दाखवतो. सम्राज्ञी या. दैत्यगुरु, आपणही यावे. या सामान्य मनुष्यांना इथे मारलं जातंय, यात काय खास आहे? हे तुझं आवडतं कार्य? सम्राज्ञी, तुम्ही सामान्य माणसांना बघू नका. ते जे असुर त्यांना मारतायत ना, त्यांना बघा. हे तर साधू आहेत. हे असुरांसारखे का वागतायत? हेच तर माझं आवडतं काम आहे दैत्यगुरु. या चांगल्या भल्या देव स्वरूप माणसांच्या आतील चांगुलपणा तोडायचा आणि त्यांना दास असलेला माझा असुर कसं बनवायचं हे मला चांगलंच येतंय. हे साधू आता असुर झालेत. ते आता अपय्य पान सुद्धा करतील आणि अभक्ष भक्ष सुद्धा. दैत्यगुरु, आपण अगदी योग्य असुराकडे आलो आहोत. हाच आपलं काम अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडू शकतो. काय काम आहे सम्राज्ञी तुमचं? तू आत्ता जे करतोयस ना, तेच करायचंय तुला. केवळ आव्हान थोडं वेगळं असेल. आता तुझा हाच प्रयोग केवळ साधू संतांवर किंवा मनुष्यांवर करायचा नाही, तर प्रत्यक्ष देवांवर करायचंय. तुळजा, आम्ही आमची समस्या तुला सांगून तुला खूप मोठ्या पेचात टाकलं आहे. याची कल्पना आहे आम्हाला. खरं तर आमच्या भावाचं लग्न आणि त्याच्यासाठी स्थळ शोधणं हे आमचं वैयक्तिक कार्य आहे आणि तरीही आम्ही तुला त्यात अडकवलं. असं नाही ग, माझ्या मनात खरंच असं काही नाहीये. तुझ्या मनात तसं काहीही नसेल, पण आम्ही तुला आमच्या भावना सांगतो.
महिषासुरासोबत तुला युद्ध करायचं आहे आणि त्यासाठी तुला आमची मदत हवी आहे याची कल्पना आहे आम्हाला. पण आम्ही आमचं काम सांगून तुला आणखीन अडचणीत टाकलंय असं वाटतंय. तू अजिबात चिंता करू नकोस. आणि भावाच्या लग्नासाठी तू आम्हाला मदत केली नाहीस तर आम्ही तुला युद्धात मदत करणार नाही असा विचार तर अजिबात करू नकोस. कारण तसं काहीही नाहीये. आम्ही असा विचार करत असू असं का वाटतंय तुला? तू आणखी कोणत्याही पेचात अडकू नयेस असं आम्हाला वाटतं म्हणून तुला सांगितलं. आणि त्या विचाराने जर का तू आमच्या मदतीसाठी तयार झाली असशील आणि तुला जर का त्याचं बंधन वाटत असेल तर तो विचार तू मनातून काढून टाक. कोणत्याही अटीविना आणि कोणत्याही परिस्थितीत या युद्धात आम्ही तुझ्या सोबत आहोत. मुळात कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुझी मदत करणारच होतो. परंतु हे सारं बोलून आमचा निर्णय किती योग्य आहे हे तू पुन्हा आम्हाला दाखवून दिलंस. स्वामींनी देखील आम्हाला हेच सांगितले आहे की आपण एकमेकींना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. यात कुठलाही व्यवहार नाही. पण तू इथे नसताना गावावर असुरांनी हल्ला केला तर त्यांना कोण वाचवणार? आम्ही इथे नसलो तरी देखील हे आमचं शक्तिपीठ आहे, आमचं स्थान आहे. इथल्या चराचरात आमचा वास आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावातील प्रत्येकाला हे माहीत असलं पाहिजे की त्यांचा संघर्ष हा त्यांना स्वतःलाच करायचा आहे. आम्ही केवळ त्यांना बळ देण्यासाठी आहोत. आम्ही केवळ त्यांची प्रेरणा ठरू शकतो. आपण आजच निघूया. फक्त जाण्याच्या आधी आम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं. कुठलं काम? हे बघ ना बाजी, मला ज्या असुरावर संशय आहे ना तुला त्याच रूप घ्यायचं आहे. बर. ते बघ त्यो तिथं पहारा देतोय बघ, त्याच रूप घ्यायचं आहे तुला. काय 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 अरे ना भाजी, पण हा असुर जर मनुष्य रूपात गेला तर तो कसा दिसल, कसे कपडे घालेल, त्याचा पेहराव कसा असल याचा जरा विचार कर की. आणि मग तुझं रूप बदल. आता ही तलवार कशाला? काय काय मस्त आहे हे. आता हा कपाळावरचा काळा टिक्का कशाला? तो पण काढ. वय वय अरे ना भाजी, आता हा डोक्यावरचा आसुरी फेटा कशाला? तो बी काढ. वय वय तो बी काढतो. त्याला मनुष्य रूपात ही मिशी असेल का? नको नको, काढती. नका नको, मिशी नाही काढणार. अगं इतकी छान मिशी असताना कोण काढल? हा, त्याला बी अशी झुपकेदार माझ्यासारखी मिशी असणारच. काय काय बरं, आता तू एक काम कर. तू आता तुळजाच्या गावात जा आणि माहिती काढ तिथली. जर खरंच तो हेर तुळजाचा असेल ना तर तुळजा तुला बरोबर ओळखील. आता ह्याच्यात आपले 2 फायदे होणार आहे. एक म्हणजे आपल्याला तुळजाची सगळी गुपितं कळतील आणि दुसरं म्हणजे हा हेर पकडून दिल्याबद्दल महिषासुरांकडनं आपल्याला शाबासकी बी मिळेल. तुळजा, आता तुला दाखवते ह्या मनुबाईचा दणका. असुर नरेशांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हे दायित्व तुला दिलं होतं, परंतु आम्ही तुला एका महत्वाच्या कामगिरीसाठी बोलावत आहोत. मगापासून मला तेच जाणून घ्यायचं होतं. देवांवर हा प्रयोग करायचा आहे असं आपण म्हणालात, म्हणजे कुठल्या देवावर? कुणाचं नाव आहे तुमच्या मनात? तुळजा. बिडाल,
असुर नरेशांना तुळजाबरोबर विवाह करायचा आहे. त्यांना दैवी प्रवृत्ती आणि असुर प्रवृत्ती या दोन प्रवृत्तींचा संकर घडवून असुरांची नवी पिढी घडवायची आहे. असुर नरेशांचा उद्देश स्पष्ट आहे. त्याने असुर कुळाच्या उद्धारासाठीच हा विचार केला हे निश्चित. हे काम खूप मोठं आहे. यामध्ये मी आपल्याला कोणत्या प्रकारे मदत करू शकतो? येत्या 1 मासामध्ये महिषासुराचा मृत्यू तुळजाच्या हातून होणार आहे असे संकेत आम्हाला मिळालेले आहेत. हे कसं शक्य आहे? महिषासुर असुर नरेश आहेत. महिषासूर महापराक्रमी आहेत, परंतु म्हणून या संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हो, आणि म्हणूनच आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. असे साधू संत देव यांच्यासारख्या चांगल्या व्यक्तिमत्वांना वठणीवर आणण्याचा तुझा अनुभव हा मोठा आहे. आणि तशीच ती तुळजा सुद्धा आहे. ती दैवी आहे, परंतु तिचं शरीर हे मानवी आहे. तेव्हा तिची दुखरी नस ओळखून या 1 मासामध्ये तू तिचा अंत कर. सम्राज्ञी, यापेक्षा उत्तम कल्पना सुद्धा माझ्याकडे आहे. कोणती? महिषासुरांच्या जसं मनात आहे तसं आपण तिला महिषासुरांची राणी बनवली तर? या साधूंना जसं मी असुर बनवलंय तसं तुळजाला असुर राणी बनवणं असं कितीच कठीण जाईल मला. पण हे तू खरोखर करू शकतोस? यासाठी मला थोडासा अभ्यास करावा लागेल. या सगळ्यात चांगल्या लोकांसारखे गुण जर तुळजामध्ये असतील तर ती स्वतः चालत महिषासुरांकडे त्यांची राणी बनायला येणार याची मला खात्री आहे. आई राजा, आई राजा, आई राजा. आज आम्ही तुम्हाला काहीतरी खास सांगायला आलो आहोत. आम्ही काही दिवसांसाठी गाव सोडून निघालो आहोत. हो देवी आई, असं अचानक गाव सोडून कुठे निघालात? दिवे गेली तर आमचं कसं होणार? आम्ही काय करायचं? अरे अरे अहो, अरे कदम बाबा. अरे जरा शांत व्हा. देवी आई काय म्हणतात ते जरा ऐकून तरी घ्या. हा, आम्ही तुम्हाला हे मुद्दाम सांगायला आलो आहोत कारण तुम्हाला अंधारात ठेवण्याची इच्छा आमची नाही. तुम्ही केवळ आमचे भक्त नाही तर आमचा परिवार आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत. मायाक्का आपल्या भेटीला आली होती. तिच्या मदतीने आपण होलिका उत्सव साजरा करू शकलो. ती इथे आमची मदत मागायला आली होती. ती आमची सखी आहे. आम्ही तिला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुळजाई, तूच गाव सोडून जाशील तर आम्हा समध्या गावकऱ्यांचं कसं होणार? असू गावावर हल्ला करतील, आम्हाला त्रास देतील देवी आई. मग आम्हाला कोण देवी आई? आमचं रक्षण कोण करणार? हा तुझा शेजारी, हा तुझा वाली होईल. तुझे रक्षण करेल. त्याच्यावर काही संकट आलं तर तू त्याच्या मदतीला जा. तू त्याचं रक्षण कर. तुम्ही सगळे एकमेकांना संकटात मदत करा. तुम्ही सगळे स्वतःची शक्ती व्हा. आपल्या जवळच्या माणसांची शक्ती व्हा. आम्ही मदत करूच तुळजाई, परंतु ते असुर आहेत आणि आम्ही सामान्य माणसं आहोत. मग आमचा निभाव कसा लागेल? शक्ती ही कुळात नसते तर माणसांच्या मनात असते. ज्यासाठी तुम्ही लढणार आहात
तो लढा तुमचा स्वतःचा आहे, तुमच्या आयुष्यासाठी आहे, भल्यासाठी आहे. या आधी देखील या गावावर अनेक संकट आली. आमचे आशीर्वाद असले तरी देखील तुमच्या एकजुटीमुळे तुम्ही अशा संकटांवर मात करू शकला. आम्ही इथे नसतानाही तुम्ही कठीण काळात अनेक आव्हानं पार केली, ती आत्मशक्तीच्या बळावरच. तशीच एकजूट आणि आत्मबळ यापुढेही दाखवा. सगळं ठीक होईल. आणि या काळातही आम्ही तुमच्या पाठीशी कायम आहोत. आम्ही केवळ एक शक्ती नाही तर शक्तीदायिनी आहोत. तुम्ही स्वतः लढायला उभे राहाल तेव्हा तुमच्या मनगटातील शक्ती होऊन आम्ही तुमच्यात संचार करू. आई राजा, आई राजा, आई राजा. काय काय या रूपात मी इथे आलो ते बरंच झालं म्हणायचं. तुळजादेवी आता मायक्काला मदत करायला चालली आहे. म्हणजे गावात देवी बी नसणार आणि मायक्काही. सम्राज्ञी शुंभराणीपर्यंत ही बातमी पोचवायला पाहिजे.